नमस्कार. गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. असुरगुरू शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी आणि देवगुरू बृहस्पती यांचा मुलगा कच यांची कथा मी आधी सांगितलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आजची गोष्ट ही देवयानी आणि तिची मैत्रीण शर्मिष्ठा यांची आहे. शर्मिष्ठा ही असुरराज वृषपर्वा यांची मुलगी आणि शुक्राचार्य हे वृषपर्वाच्या राज्यात राजगुरू होते. त्यांची मुलगी देवयानी आणि राजकन्या शर्मिष्ठा समवयीन असल्यामुळे एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. एकदा या दोघी मैत्रिणी त्यांच्या इतर सख्यांबरोबर जलक्रीडेसाठी वनात गेल्या होत्या. त्या पाण्यात असताना जोराचा वारा आला आणि तळ्याच्या काठावर असलेली सगळ्या जणींची वस्त्रे एकमेकात मिसळून गेली. पाण्यातून बाहेर आल्यावर शर्मिष्ठेने चुकून देवयानीचे वस्त्र उचलले. ते पाहून देवयानीला खूप राग आला आणि ती शर्मिष्ठेशी भांडायला लागली. ती म्हणाली, मी राजगुरूंची मुलगी असल्यामुळे तू माझी शिष्य आहेस, तरी तुला शिष्टाचार नाही, तुझे कधीही भले होणार नाही. हे ऐकता शर्मिष्ठा म्हणाली, अगं, माझ्या वडिलांच्या समोर हात जोडून त्यांची स्तुती गाणाऱ्या भिक्षुकाची तू मुलगी आहेस. माझ्या लेखी तुला काडीची किंमत नाही. तेव्हा चिडलेली देवयानी शर्मिष्ठेच्या हातातील आपले वस्त्र हिसकावून घेऊ लागते. शर्मिष्ठा पण चिडलेली असते. ती देवयानीला जोरात एका कोरड्या विहिरीत ढकलून देते. क्रोधाने अविचारी झालेली शर्मिष्ठा तशीच राजवाड्यात परत येते. इकडे नहुष राजाचा पुत्र ययाती शिकारीसाठी त्या वनात आलेला असतो. खूप पळाल्यामुळे त्याच्या रथाचे घोडे खूप थकलेले असतात. त्यांच्यासाठी पाणी शोधत ययाती त्याच विहिरीजवळ येतो ज्या विहिरीत देवयानी पडलेली असते. अतिशय सुंदर तेजस्वी अशी असलेली देवयानी विहिरीत पडलेली पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि तिला ती कोण आहे हे विचारून माहिती करून घेतो. तेव्हा देवयानी त्याला विहिरीतून बाहेर काढण्याची विनंती करते. तेव्हा ययाती तिचा उजवा हात धरून तिला खेचून लगेच बाहेर काढतो आणि तिचा निरोप घेतो. अतिशय दुःखी झालेली देवयानी तिथेच बसून राहते. जरा वेळाने तिथे तिची घूर्णिका नावाची दासी योगायोगाने येते. तेव्हा देवयानी त्या घूर्णिकेला सांगते की आत्ताच्या आत्ता नगरात जा आणि माझ्या वडिलांना सांग की मी वृषपर्व्याच्या नगरीत पाऊल ठेवणार नाही. त्याप्रमाणे घूर्णिका दासी नगरात येऊन शुक्राचार्यांना सर्व सांगते. ते तातडीने वनात देवयानीजवळ येतात. ते तिला समजून सांगू लागतात की आपल्याला आयुष्यात आपल्या कर्मामुळे सुख किंवा दुःख मिळते. पण देवयानी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती क्रोधाने वडिलांना म्हणते, शर्मिष्ठा मला भिक्षुकाची स्तुतीपाठकाची मुलगी म्हणाली. मी जर खरंच तशी असेल तर मी शर्मिष्ठेची माफी मागायला तयार आहे. तेव्हा शुक्राचार्य तिला म्हणतात, देवयानी, तू भिक्षुकाची नाही तर संजीवनी विद्या अवगत असलेल्या सामर्थ्यशाली अशा वडिलांची मुलगी आहेस. सगळे जग ज्यांची स्तुती करते अशा असुरगुरू शुक्राचार्यांची तू मुलगी आहेस. तेव्हा तू हा संताप सोड. अशा अनेक प्रकारे शुक्राचार्य देवयानीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. पण क्रोधाच्या अधीन झालेली देवयानी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती तिच्या वडिलांना म्हणते की एवढा अपमान सहन करण्यापेक्षा मृत्यू पत्करणे केव्हाही चांगले. हे ऐकल्यावर मात्र शुक्राचार्यांना खूप क्रोध येतो आणि ते लगेच राजा वृषपर्व्याकडे जातात आणि रागाने त्याला म्हणतात, मागे माझा शिष्य असलेल्या कचाला तुझ्या असुरांनी किती वेळा मारून टाकले हे तुला माहितीच आहे आणि आता माझ्या मुलीचा पण घात झाला आहे. मी आत्ताच्या आत्ता हे राज्य सोडून जात आहे. तेव्हा वृषपर्वा म्हणाला, हे गुरु, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. आपण जर निघून गेलात तर आम्हा असुरांना आत्मघाताशिवाय काहीही मार्ग दिसत नाही. माझ्याजवळ असलेले अगणित संपत्ती, हत्ती, घोडे हे सर्व आपलेच आहे. तेव्हा असुरगुरू शुक्राचार्य म्हणाले की हे जरी सगळे खरे असले तरी देवयानी माझी अतिशय लाडकी मुलगी आहे. तिला हे सगळे पटायला हवे, नाहीतर त्याचा काहीच उपयोग नाही. त्यानंतर शुक्राचार्य देवयानीकडे जाऊन तिला वृषपर्व्याचे बोलणे सांगतात. तेव्हा देवयानी म्हणते की या सगळ्या संपत्तीचे मालक तुम्ही आहात हे मला स्वतः राजा वृषपर्व्याने येऊन सांगायला हवे. हे ऐकून वृषपर्वा राजा देवयानीला भेटायला जातो आणि तिला तुझ्या मनात काय आहे ते सांग असे म्हणतो. तेव्हा देवयानी सांगते की शर्मिष्ठेने 1000 कुमारिकांसह माझी दासी व्हावे. माझे वडील ज्या घरी माझे लग्न लावून देतील तिथेही तिने माझ्याबरोबर यायला हवे. हे ऐकून वृषपर्वा राजा एका दासीजवळ निरोप देऊन शर्मिष्ठेला लगेच घेऊन ये म्हणून सांगतो. ती दासी शर्मिष्ठेकडे जाऊन तिला म्हणते की असुर जातीचे भविष्य आता तुझ्याच हातात आहे.
देवयानीचे ऐकून असुरगुरू शुक्राचार्य नगर सोडून चालले आहेत आणि देवयानीची इच्छा पूर्ण करणे आता तुझ्याच हातात आहे. तेव्हा शर्मिष्ठा म्हणते, माझ्या चुकीची शिक्षा सगळ्या असुर जातीला नको. शुक्राचार्य आपल्याला सोडून नाही गेले पाहिजेत. यासाठी मी काय करायचं